जय महाराष्ट्र पब्लिक. तर तुमचं पुन्हा एकदा मोहित जमदाडे यूट्यूब चॅनलवर पुढच्या सरचे स्वागत आहे. आणि तुम्हाला मागची बॅकग्राऊंड असते. आज इथं ब्लॉग का चालू केला तर इथे एक जुने माझ्या आठवणी आहेत. मी इथं शाळा शिकलेलो आहे आणि अजून खूप साऱ्या अशा आठवणी आहेत त्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आम्ही चाललो आहे ज्योतिबा दक्कनचा राजा ज्योतिबा दर्शनला. तर तुम्हाला मी पारोसा दिसत असेल तर मी खरोखरच पारोस आहे. आणि सगळी फॅमिली म्हणजे मामाच्या गावची सगळी फॅमिली निघालेली आहे. तर त्यासाठी निघाले. तुम्हाला वाटतं आता पारोसा कसा निघाला आहे. तर ॲक्च्युली मी आता संध्याकाळी आल्यानंतर आज हॉटेलच कामाला जाणार आहे. त्यामुळे तिथं आता माझी गाडी लावायला पाहिजे. त्यामुळे मी पुढे निघाले. तिथं जाऊन आंघोळ करणार. आंघोळ करून आता तिथून निघणार. तर मी आंघोळ साहिल तिघंजण आहे आम्ही इथं. आणि पाठीमागून सगळी फॅमिली येत्या. तर मामाच्या इकडे सगळी फॅमिली निघाल्या. आणि आज हॉटेलवर आमच्या शरद पवार साहेब राहिले ना, त्यामुळे मला आज कुठल्या पण परिस्थितीत गेलंच पाहिजे कामावरती. आणि शक्यतो आम्ही चौघजण येतो का बघूया. आणि जर तुम्हाला दाखवतो आता हे माझ्यासोबत आहेत आता साहिल आणि अथर्व. तर इथं जी मागं शाळा दिसत्या तर इथं मी खूप म्हणजे 7वी 8वी 9वी 10वी या 3 वर्ष झालं इथं शाळा शिकलेलं आहे. तर इथल्या जुन्या खूप साऱ्या आठवणी आहेत. तर इथं पाठीमागं बघा ही गाडी घेऊन आपण निघालो. आता इथं पाठीमागं आपण ही हॉटेलवर लावणार. आणि रदाळे हसते ती मापाडे इथं. चला जाऊया. तर भेटूया पुन्हा आपण पुढे. चला. तर पब्लिक आपण आलेलो आहे आता कराडमध्ये. तर कराडमध्ये आता जाऊन आता अजून आंघोळ करायची आहे. सगळे आपण ब्लॉक काढून निघाले. त्यामुळे उशीर झालेला आहे. तर तुम्ही इकडं बघा नदी आपली कृष्णा कोयना माता इथं पुढं संगम झालेलं. तिकडं पुढं जे दिसतं इकडं संगम झालेला आहे. इकडं संगम घाट आहे. आणि आपलं गावात कराडा. त्यामुळे तुम्हाला इथल्या गोष्टी काय सांगायच्या नाही. जी कराडमध्ये ब्लॉग होती म्हणून भाज्यांनी आमच्या कराडमध्ये या कधीतरी परिसर बघा सगळ्याला मॉडेल करण्यासाठी तिकडे दाखव पाठीमागं. आणि इथं पाठीमागं कॉलेज रोड आहे. इकडे पाठीमागं कॉलेज जातो इकडं. तर अजून बघा आमचं माझ्या अजून आंघोळ माझी सगळ्यांनी आंघोळ केल्या. घरची शिव्या देणार लय उशीर चाललेला आहे. तर चला आपण पुढे भेटूया हळूहळू. चला. तर हे बघा आता आम्ही आलो रूममध्ये. तर इथून आता जाऊन मी आंघोळ करणार. त्यांचा फोन आलेला. आम्ही घरातून निघालेला आहे. काय येशील माझं एसी आंघोळ करून पाठीशी निघतो आता. तर काय आम्ही आता इथं संगम हॉटेलमध्ये थांबलेलं आहे. वाट बघत यांची गाडीची थांबलं इथे. तुम्हाला माझा विसरून आलेले तिकडं गोळ्या वगैरे म्हणजे कोलच्या गोळ्या वगैरे पाहिजे तर सगळे दुकान बनायचं. तिकडून पाठीमागणं येतील आता. हे गेली काय नाही आपली नाही गाडी. तर माझा नवीन लुक कसा वाटतो सांगा. दाढी बिडी ठेवली चालेल कसा वाटतोय मॅरी. बरं सो काही चला आता आपण आपल्या फॅमिलीसोबत नंतर भेटूया. आता त्यांची तुम्हाला पर्सनली ओळख करून देतो. तर चला पुढे कंटिन्यू करा. आणि आपण 50 तोला नया बनाया आहे. ही सगळी विचारली काय आहे. तर याचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. असं मी सर्च माराने आपण चेन बनवल्या. सेल्फ गिफ्ट आहे आपलं. तर चला काय पुढे कंटिन्यू करा. तर आम्ही निघालेलो आता ज्योतिबाला. मावशी इकडे बघ. मावशी मम्मी मामी आई कुठे गेली. हाय मामा परी बसलेत. सानिका साहिल अथर्व पर्सनली नंतर सगळ्यांची ओळख करून देतो. आताच कराड सोडायला लागलो आपण. शासन काठी ये हमारा भाई है. कौन है घरवाली मन गाणं. हीच गाडी आपण गेल्या वेळी ज्योतिबाला नेलेली. ही 3 जण इथं होती. तेव्हा मावशी नव्हती. इथं अजून एक शीट होती पण त्याचं नाव नाही घेत मी आता. अजून एक शीट होती. ती शीट आता झाली गेली कुठं काय माहिती. काय नाही तर हा का घ्यायची यावेळी पण यावेळी बोला पाहिजे होतं का. हा यावेळी पण बोला पाहिजे होतं. तिचं गाव इथं पुढंच आहे. तिथं जरा पुढे गेले 2-15 किलोमीटर आहेत ना अजून. कॉल करा कॉल नको. ती आता दुसरीकडे असते. इथं गावाला नसते. पण गेल्या वर्षी मजा आली ना. मी आता आहे ना
तिला मिस करते का थांबते ब्लॉग मध्ये असलं मिस करते का खूप मिस करते. हा ना ब्लॉग मध्ये घ्यायला पाहिजे गाडी हो घ्यायला पाहिजे. हा ना थांब तिच्यावर मेसेज पोचायला असेल ब्लॉग बघत असेल तर माझी. आता लुडोचा डाव आपल्याला आहे टाइमपास काटा आला का लुडो. आता लुडोचा डाव आणि हे बघा 5 आले. ए झोप आली तुला हो हो मी पण झोपली इकडे पुढं अजून चाललं टाइमपास. बोर व्हायला लागले मग लुडोचा डाव चालू केलेला आहे आता आपला. अरे मी येलो डबल यायला चौकड भागायचं इकडं बघायची. आमचा इथे डाव चाललेला आहे आणि इथं मी जिंकत आलेलो म्हणलेलं तसं पाहिलं आलोय मी कसं आहे पवार दुसरा. आणि हे आता पार्टी देणार मला काय देणार तू काय द्या हा पिझ्झाचा पी माहिती आहे का? पिझ्झाचा पी तरी माहिती आहे का? किधर से लाया है मम्मी तसं पोरं घ्या चौघा जणी 5 आले. मी आता बरोबर ज्योतिबा मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. मी आता इथं प्रसाद वगैरे घेते दिसतंय का? पालखी लागाय दादा देवाला अर्धवट जाऊ नका. ज्योतिबाने काळभर 2 लागणार आहे. घ्या घ्या काही दर्शन नका उद्या. तर भावांना लाईन बघा केवढी मोठी आहे आज. अक्षयच्या तिकडून पूर्ण फिरून यायचं लाईन तिकडून ती काय तिकडून फिरून जायचं आहे. इथून पूर्ण रिटर्न घेऊन टर्न घ्यायचे. लाईनीला उभं राहिलं लाईनीला सांगितलं आहे पुढे जाते पुढं इकडं ही पूर्ण लाईन फिरून मग जाऊन तिकडे खाली राऊंड टाकून मग दर्शनाला जायचं. गर्दी बघा केवढे. इथून अजून आतमध्ये राऊंड टाकून जायचं इकडे. तर ते काहीच लाईनीला उभं राहिले का लाईनकडे बघा कुठे राहिलंय लाईनीला पाय दुखतील का पाय दुखतील का सगळी गँग आपली झाली. इथं ज्योतिबाचं नंदी मग इथून आत एंट्री मारून तिथून फिरून पुराच्याला इकडे रिटर्न यायचं. इथून आत दर्शन. एवढी वैतागली बघा सगळी. मावशी काय कर काय कर काय कर ब्लॉगमध्येच घेतो की अरे आमची गँग बघा अजून तिकडे पुढे चलली रे पुढे बच्ची. ज्योतिबाच्या नावाने मागे गर्दी केवढे तिकडून पण फिरून आलेलं. पाऊण तास गेला एवढं घेतले तर तुम्हाला दिसत घाम किती आलाय. आज प्रचंड अशी गर्दी होती. जस्ट आम्ही बाहेर पडतोय आणि इथं आपलं किंवाचं श्री नायोजीबा बुवा त्यांची इथं स्थान आहे. हाय तर इथं जन्मभूमी आहे त्यांचे नावजीबावांची. इथं तिथे नावजीभाऊ आहेत आपलं केवळच आहेत ना केवळचं नावजीभाऊ ती. तर बघायचं पूर्णपणे लय गर्दी आणि आम्ही आता फायनली बाहेर पडलेला आहे. फायनली आता गाड पडली. हा ओळखून येतो आमची दिदी मुलगा रुद्रा इकडे बघ ऐक ही परी हा माझी मुलगी ही सानिका साहिल. चला मध्येच आहे. तर आम्ही सगळे ज्योतिबाला आलेलो आहे. मावशी
बघत नाही तुला तरी आमची मावशी आहे, मावशीचं मी मैत्रीण नाही. आणि मम्मी ही आमची आई आई का काय म्हणजे लग्न आधी पुरगे बघ महिनाभर आधी यायला लागले. हे आमच्या आई हाय कराय हाय कर की इकडे बघ हाय 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 आमची मम्मी मावशी इकडे बघ ए रुसला या मामा मम्मी कुठे आहे ते? हा रडवा घे पहिल्यांदा रडूबाई ही आमची रडूबाई. ए रुद्रा चल चॉकलेट तुला आईस्क्रीम दे ना त्याला याला सगळ्या नाकावरती यायला भांडण चालली मला यांच्यात. फोन धर फोन नाही बोलायचं मला बरं चल चल माझ्या त्यांची भांडणं चालली तिकडे. आता युट्यूबला बघा चांगलं बाबा शेत आल्यानंतर हे देवाचे तर पाणी पितात सगळेजण. फोटो काढू नका चला. इकडं फार अशी करते ना. आता टाईम झाला आहे 11:30 वाजले आणि 11 वाजता आमचं दर्शन झालं. खूप म्हणजे किती वाजता दर्शन चालू आहे? 10 वाजता दर्शन चालू केलं आम्ही. आणि इकडं बघा आता सगळी घरातली फॅमिली इकडे मागं आता दर्शन करते. सर गाईज कशी वाटते चेन केली आहे. नवीन लुक दाढी बिडी ठेवली आता. तर काहीच पुढं कंटिन्यू करा. जास्त असं मोठा काय ब्लॉग नाही होणार. थोडा परत पण कंटिन्यू बघा. नक्कीच तुम्हाला पण मजा येईल. ज्योतिबाच्या नावानं चांग भजन. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे इथलं ज्योतिबाचं. हां त्या मामी आहेत आणि मामा आहेत. ठीक आहे तिथे मामा इकडे बघा. मामा आहेत आमचे आणि मामी आहेत. पहिल्यांदाच ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच ब्लॉगमध्ये आणि आता केवढा मोठा झाला आहे बघा. तेच झालं का. तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. हां अजून यांचं फोटो काही संपन्न झाले काढतो. चल कसं वाटतंय दर्शन? 2 वर्ष आलो आहे ना सोबत आपण. 2 वर्ष झाली. हो हो मोबाईल पडला परत येऊ की पण ते आतमध्ये मग हस लागते. चला बसा. ज्योतिबाल्यानंतर इथं यमा मंदिर आहे. यमा मंदिरात आलेलं आणि इथं आपली किंवाची ज्योतिबाची काठीचा मान हिच असतो. इथं ठेवल्यानंतर ती दरवाजा ओपन राऊंड टाकायचा असतो. इकडे राऊंड टाकायचा असतो. तर कायचं इकडं वरती काय ना असं गुफेत आता बहुतेक नाही जाणार तिकडं. असं मंदिर आहे इथं बघा. पीठ वगैरे ठेवतात जे लोक बघतात ते. आणि ते प्रथा आहे ती इथे दगड ठेवतात की नवस एका दगड उभं राहिले की नवस पूर्ण होतो. आहेत का बघ. हा काय आहेत असे. तिथं यमाई मंदिराच्या खाली इथं पाणी आहे. त्याचं एक वैशिष्ट्य आहे. फोटो काढलेले कुठे काढलेलं कुणावर काढलं इथे फोटो काढल्याने एका व्यक्तीनं मी माझ्या दोघांचा सोबत फोटो येतो होता. पण ते आठवण लाईनीत उभी राहिलेली. गाईज आता यमा मंदिरानंतर महालक्ष्मी मंदिर. हां असलं काय की माझ्यासारख्याकडे काय कोण घेते कुणाला घेते नाही.
भावानं तिकडे एम आय मंदिराच्या तिकडून असं चालत आलो. गरमीत ना आलो बघा, फोड यायला लागलं पायाला. एक सॉक्स माझा कुठं हरवलाच तिकडं. तुझं काय झालं? पायाला पाय फोड आल्या. हा, माझा त्रास झणझण करायला लागलं, चणचणायला लागलं. आता साहिल गेलाय आपलं सॉक्स उड काय गावल का? मला वाटतं मी तुला पाठवले असं वाटतंय. फोड आला, फोड आला. हातीच्या पायाला फोड आला. साहिल गेलाय सॉक्स उड काय गावतील का मला सॉक्स? हा बरोबर आहे. गावतील हो बरोबर आहे. गाईस तुम्ही सगळ्यांवर मला मी खरं सांगू का, एक्सपिरियन्स फॅमिली सोबत कधी देवाला बिवाला येऊ नका. लय टाइमपास करते ती. ही घे ती घे ती घे, इथं लाईनीतच घुसायचं तिथंच घुसायचं आहे. एकटं या देवाच्या पाया पडून जावा. मस्त भेटला सॉक्स भेटला. सॉक्स भेटलाय, भेटला भेटला. आणला सॉक्स आणलेला आहे. पण खरं सांगतो, देवाला जायचं आहे तर एकटं जावा. या फॅमिली सोबत चुकून पण कोणी एकटं जाऊ नका. दादावर कोण आहे? वांगाळ एक्सपिरियन्स आहे. अजिबात लवकर आठवण नाही तर वाजले 12. टाइमपास घ्या. आताशी दुसरा देव ज्योतिबा आणि यमाई मंदिर झाले. अजून महालक्ष्मी मंदिर राहिलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने आपला सॉक्स गावलेला आहे. कुठं पडलेला? कुठं पडलं? तर आपण फोटो काढलेला मग. हा, फोटो कुणाबरोबर काढलेला? लाच की जरा फोटो बिटो काढलेला जरा म्हण की मी होतो रे. ये हमारा मौसी का लड़का है ना? तेरा नाम क्या है? रोदाला. हे तळबीडचं आहे, तळबीडचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या गावातील आहेत. तर भावांनो, आम्ही आलेलो तुळजाभवानी मातेला आणि सगळी गेली बघा गाडीतली. आम्हीच नाही गेलो तरी कटाळा देऊन टाकते. मी आता आहे तू दिसत नाही, काळा पडले. आम्ही तिघजणच बसली गाडीत आणि आमचं बसलं आहे का? काय करते? चष्मा घालून दाखव त्यांना. चष्मा घालून दाखव. घाल घाल लवकर. पैसा दिख रहा है अपना यार. तर आम्ही तिघं चौघजण बसली गाडीत. काही व्हायचं झाला. तर गाईच कसा वाटला ब्लॉग तुम्हाला सांगा. वाईस पुढे एकदम पुढे अजून असलेले पुढे शेवटपर्यंत पहा. आणि असंच लाईक करा, शेअर करा. आणि ह्याच्या पण ओळखी पाळखीचे त्यांनी बघा, ह्याच्या पण ओळखी पाळखीचे त्यांनी बघा. आणि ह्यांना कोण वडापाव त्यांनी कमेंटमध्ये नावं सांगायची. खाते बघा, चौथा वडापाव आहे. काय तिथं पाणी वाटेल ते तिकडे आहे पाण्याची वाटेल. वडापावर दिवस काढला बरं ना. आणि सकाळी खाल्ले 8-9 चपाती, त्याचं काय? चहावर 2-3, मागाशी 2-4, आता वडापाव, मागाशी पनीर खाल्लं. काय नाही मित्रांनो, सगळं खोटं म्हणतंय. मागाच आहे फुटेज माझ्याकडं. आहे ना, आहे चांगलं आहे. मग असं लय भारी. एखादा फ्लॅट घेतला तर 4-5 लाख रुपये. अभी एक्शन हम लेंगे वो ब्लॉग. अरे तरी पण खातोय. बिन लाजी माणूस आहे. बिन तर आता आम्ही ब्लॉग आता एंड करतोय. माझा जे बॉटल घेतलेलं आहे. हा सांगा ब्लॉग बिग बघा म्हणत जाऊ. ब्लॉग बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, मावशे शेअर करा. मावशे मावशीला हा सांग, तू पण युट्यूबला दिसतील ग. बोल की. व्हिडिओ काढा. मावशी बोल. नको. सकाळपासून एवढी दिसली असं तर. आता अवतार खराब झाला. सकाळपासून लय फुटेज घेतली तुम्ही झोपले बिपल्याला. ती बघ आता नंतर. फिल्टर करून टाक. फिल्टर करून टाक. ते बघा मोटरनं मावशी फिल्टर. लाईक पण करेल, शेअर पण करेल. आणि पुरींना पाठव कुठल्या तरी. 100%. 100%. गजरा निघाला. ठीक आहे, नाही बोल तुला अजून. हा मग फिल्टर लावतो आता. हा फिल्टर लाव, फक्त मला एकटीला लाव. हा, मग तर तुला एक- 101 पोरी. माझ्या आता सगळ्या आपण- मैत्रिणींचे नंबर मग तुझ्याकडे. सगळे लग्न झाले.
असं तर चला आपण आता ब्लॉगचा शेवट करूया. जय हिंद जय महाराष्ट्र. असाच बघत राहू ब्लॉग. काय सांगेल बोल की बाय बाय. मामी मामी काय दोन मामी ऑलरेडी फुगलेली आहे तिला मामीने ऑलरेडी एक जाळ काढलेला आहे. तिच्यासाठी म्हणून थंडा घेतलेला डोकं शांत करण्यासाठी जर थंडी घेतलेलं मामांनी. मामा इकडे बघा यार, हाय का? पण आमचं नक्की हाय झालं आतून आणा, आतून आणा. आता ना बघा तरी म्हणलं कुछ भी हो जाए लेकिन हमने पीछे हटने वाले तो था. काय रे? आतून आणा, काय खरं नसतं. आता झाला की आता 10वी झाले. मला कळलं पाहिजे आपण करून कुठलं चाललंय. चला चला जाऊ दे चला जायचं. चला आता आम्ही आमच्या ब्लॉगचा शेवट करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. करा कष्ट वानष्ट. बाय बाय.